गढ़चिरौली कुंभीटोला गांव में पिछले कई दिनों से लगभग 1.5 महीने से पानी का संकट बना हुआ है। जल जीवन मिशन अंतर्गत बनाए जा रहे नल बंद पड़े हैं। ग्रामवासी परेशान है, पानी की समस्या से जूझ रहे हैं। समस्या को लेकर ग्रामीणों में कड़ा आक्रोश देखा गया। ठेकेदार को दी गई कई बार शिकायत, लेकिन अभी तक समाधान नहीं हुआ। लोगों का कहना है कि मशीन खराब है, ऐसा कहा जाता है। मरम्मत कार्य में लापरवाही बढ़ती जा रही। महिलाओं ने बताया कि हम रोजाना हैंडपंप से खराब दूषित पानी लाने को मजबूर है। सरपंच मैडम का कहना है कि समस्या जल्द ठीक कर दी जाएगी। ठेकेदार को बार बार बताया जा रहा है, कोई कार्यवाही नहीं हुई। ग्रामीणों में नाराजगी बढ़ती दिखाई दे रही। जल्द से जल्द ठीक नहीं किया गया तो ग्रामीणों द्वारा चेतावनी दी है कि 2-3 दिन में पानी की आपूर्ति बहाल नहीं की गई तो वे पंचायत कार्यालय और पंचायत समिति कुरखेड़ा के बाहर धरना प्रदर्शन करेंगे। गढ़चिरौली से ब्यूरो चीफ महिमा खटकवार की रिपोर्ट। जे अडचण आहे ते लवकरात लवकर हे योजना आमच्या कामात आली पाहिजे। हे योजना येऊन आम्हाला या लोकांना त्रास होत आहे। या योजनेचा काही लाभ भेटत नसेल, योजना कोण्या कामाची? हे 1.5 महिना झाला बंद आहे आणि आम्ही येतला पाणी पेतून तो खराब हो, कोणी बिमार पडत, काही पडत, याची कोणी जबाबदारी घेत आहेत का? आम्हाला लवकरात लवकर ह्या पाण्याची योजना मिळाली पाहिजे आणि लवकरात लवकर हा दुरुस्त झाला पाहिजे। मॅडम, आमच्या घराच्या शेजारीनं जलकुंभ आहे आणि तो 2 वर्षापासूनचा चालू होता, पण आता 1-1.5 महिना झाला आहे तो बंद आहे आणि आम्हाला तर पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे। आमच्या घराशेजारी विहीर आहे, पण त्या विहिरीचं पाणी आम्ही संडासला पण वापरू शकत नाही, अशी त्या विहिरीची परिस्थिती निर्माण आहे। आणि ग्रामपंचायतच्या समोर हातपंप आहे, त्या हातपंपाचा पाणी 1-1.5 तासानंतर पिवळा होतो आणि तो पाणी आम्ही घरात म्हणजे स्वयंपाकाला, प्यायला, सर्व गोष्टीला आम्ही त्या पाण्याचा वापर करतो। तर आम्हाला लवकरात लवकर हा नळाची योजना सुरू झाली तर ठीकच होईल।